कांद्यामध्ये बेसनचं पीठ मिक्स करून तर पहा. हा व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर चला, तुमचासुद्धा खूप वेळ घेत नाही, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत. तर कांदे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत. कांद्याचं पुढचं आणि मागचं देठ काढून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला कांदा सोलून घ्यायचा आहे. तर इथे तुम्हाला मी कांदा एक सोलून दाखवलेला आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा कांदे या ठिकाणी मी सोलून घेते. आज आपण कांद्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून अगदी अप्रतिम रेसिपी बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर इथे मी सगळ्या कांद्यांची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने पातळ कांदा चिरून घ्या. आपल्याला या रेसिपीसाठी छान पातळ कांदा चिरून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने इथे मी सगळे कांदे चिरून घेते. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळे कांदे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या पाकळ्या कांद्याच्या छान मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. कांदा चिरल्यानंतर एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे आहेत. तेलामध्ये जिरे छान तडतडले की त्यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यानंतर आपल्याला चिरलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे. कांद्याच्या पाकळ्या छान हाताने चोळून ते पाहू शकता तुम्ही मी छान मोकळ्या करून घेतलेल्या आहेत. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर तेलावरती परतवून घ्यायचा आहे. खूप जास्त आपल्याला कांदा लाल करायचा नाही आहे. थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा हा परतवून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थोडासा रंग बदललेला आहे कांद्याचा. कांद्यामध्ये आपल्याला 1 चिरलेली मिरची घालायची आहे. घरामध्ये जर लहान मुलं खाणारी असतील ना, तर तुम्ही मिरची स्किप केली तरी चालणार आहे. त्यानंतर आपल्याला रंगासाठी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा आपल्याला या ठिकाणी आमचूर पावडर घालायचे. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही अर्ध लिंबू वापरलं तरी चालणार आहे किंवा चाट मसाला वापरला तरी या ठिकाणी चालणार आहे. सगळे मसाले घातले की कांद्यामध्ये आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कांदा छान मिक्स केला की त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घातल्यामुळे कांद्याला जास्त पाणी सुटणार नाही आणि आपण जी रेसिपी बनवतो ना ती अगदी छान व्यवस्थित बनेल. त्यासाठी इथे आपल्याला 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला कांद्यामध्ये बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ मिक्स केल्यानंतर त्यावरती आपल्याला भरपूर चिरलेली कोथिंबीर घालायची आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी मीठ घातलेलं नाही आहे, तर थंड झाल्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. थंड झालं की त्यामध्ये अर्धा चमचा ओवा, चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि छान व्यवस्थित आपल्याला हे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी हाताने अगदी व्यवस्थित एकजीव करून घेते. कांदा छान एकजीव केल्यानंतर एका साईडला इथे मी पळपट घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला 2 चपात्यांचे गोळे घ्यायचे आहेत. तर इथे माझ्याकडे पीठ मळलेलं होतं म्हणून ते मी वापरलेलं आहे. तुम्ही या पराठ्यांसाठी ना पीठ मळून घेतलं ना की थोडंसं आपल्याला हे पीठ घट्टसर मळायचं आहे. त्यानंतर आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये हा गोळा व्यवस्थित पीठ लावून घ्यायचा आणि छान याची गोल गरगरीत आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. खूप जास्त आपल्याला पातळ लाटायची नाही आहे. मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चपाती लाटून घ्या. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी थोडी जाडसर चपाती लाटून घेतलेली आहे. त्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी दुसरीसुद्धा चपाती सेम लाटून घेणार आहे. थोडंसं हे पीठ सैलसर आहे, पण तुम्ही ह्या पराठ्यांसाठी अगदी ताजं पीठ मळून हे पराठा करू शकता. तर दुसरीसुद्धा चपाती या ठिकाणी लाटून झालेली आहे. दुसरी चपाती लाटल्यानंतर त्यावरती आपण जे स्टफिंग तयार केलं आहे कांद्याचं ते आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. नेहमीच आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने पराठे बनवतो, पण तुम्ही कधी कांद्याचा पराठा बनवला आहे का? नसेल बनवला ना तर या पद्धतीने एकदा नक्की करून पहा. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळ्या चपातीवर कांदा हा पसरवून घेतलेला आहे. त्यानंतर दुसरी लाटलेली चपाती आपल्याला त्यावरती घालायचे आणि साईडच्या कडा छान आपल्याला बंद करून घ्यायच्या आहेत. एकसारखी चपाती परत हाताने प्रेस केल्यानंतर तुम्ही पिझ्झा कटर किंवा सुरीने ही चपाती कट करून घ्या.
तर इथे मी एका चपातीचे 4 भाग करून घेणार आहे. तर इथे मी सुरीनीच कट करून घेतलेला आहे. तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल ना, तुम्ही त्यांनी सुद्धा छान व्यवस्थित ही चपाती कट होते. इथे मी एका चपातीचे 4 भाग करून घेतलेले आहेत. 4 भाग केल्यानंतर आपल्याला जो कडचा भाग आहे चपातीचा, तो व्यवस्थित आपल्याला त्याचा रोल करून घ्यायचा आहे. तर अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्या पद्धतीने करून घ्या, म्हणजे तुमची सुद्धा रेसिपी अगदी माझ्यासारखी होईल. एक रोल मी छान व्यवस्थित गुंडाळून घेतल्यानंतर आपल्या दुसऱ्या चपातीवर ठेवायचा आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला त्याचा गोल रोल करून घ्यायचा आहे. तुम्ही हा कांद्याचा पराठा ना मुलांच्या टिफिनसाठी किंवा मुलांना नाश्त्यासाठी देऊ शकता. नेहमीच आपण कांदे पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळतो ना, तर या पद्धतीने एकदा नक्कीच मुलांना करून खाऊ घाला. अगदी मुले आवडीने खातील आणि आठवड्यातनं 3 ते 4 वेळा तुमच्याकडे नक्कीच करून मागतील. खूप जास्त हा पराठा बनवण्यासाठी वेळ लागत नाही, अगदी झटपट तयार होतो. तर इथे मी तुम्हाला 2 रोलचं करून दाखवलेलं आहे. अशाच पद्धतीने इथे मी दुसऱ्यासुद्धा चपात्यांचं करून घेते. छान व्यवस्थित त्याचे रोल केल्यानंतर आपल्याला हाताने प्रेस करून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी, म्हणजे त्यामधला आतमधला कांदा बाहेर येणार नाही. दोन्हीसुद्धा रोल मी छान व्यवस्थित करून घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ लावायचं आणि ह्याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. हा पराठा लाटताना खूप जास्त पातळ लाटायचा नाही आहे, थोडासा आपल्याला जाडसरच हा पराठा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता छान व्यवस्थित हा पराठा लाटला जातोय. तुम्ही जर कांद्यामध्ये गरम असताना मीठ घातलं ना, की कांदा थोडासा सैलसर होईल, मग तुम्हाला हे पराठे लाटता येणार नाही. थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. ही टीप नक्कीच लक्षात ठेवा. त्यानंतर इथे मी दुसरासुद्धा पराठा लाटून घेते. दुसरा पराठा लाटल्यानंतर ना त्यावरती आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. म्हणजे पांढरे तीळ लावले की पराठासुद्धा अगदी दिसायला छान दिसतो. पांढरे तीळ लावल्यानंतर आपल्याला थोडंसं हाताने प्रेस करून घ्यायचे आहेत आणि मस्त आपला कांद्याचा पराठा तयार झालेला आहे. एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला तेल घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. तेल घातलं की त्यावरती आपल्याला लाटलेला कांद्याचा पराठा घालायचा आहे. परत आपल्याला त्यावरती थोडंसं तेल सोडायचं आणि वरच्या साईडने छान व्यवस्थित तेल आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर आपल्याला एक साईड त्याची छान भाजून घ्यायची आहे. तर एक साईड भाजल्यानंतर पलटी करून दुसरी साईडसुद्धा आपण छान खरपूस भाजून घेऊया. तुम्ही पाहू शकता तीळ लावल्यामुळं आपला हा पराठा किती छान दिसतोय. दुसरी साईडसुद्धा भाजल्यानंतर दोन्ही साईडनी छान हा खरपूस पराठा मी भाजून घेते. दोन्ही साईडनी सुद्धा मस्त खरपूस हा पराठा भाजलेला आहे. तर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने आपण दुसरासुद्धा पराठा भाजून घेते. तुम्ही जर हा पराठा एकदा घरातल्यांना खाऊ घातला ना, तर खरंच ते तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. दुसरा पराठासुद्धा पॅनमध्ये घातल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडायचं आहे आणि दोन्ही साईडनी खरपूस आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दोन्ही साईडनी सुद्धा खरपूस हा पराठा भाजून घेतलेला आहे. तर एका प्लेटमध्ये काढून घेते. तुम्ही टोमॅटो केचप संग किंवा मेयोनीज संग किंवा तुम्ही दहीसोबतसुद्धा हा पराठा खाऊ शकता. खायला अगदी चवदार लागतो. तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून कळवा. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय.